आज आपण भारतामध्ये सर्वात जास्त खाल्ली जाणारी डिश बघणार आहोत। झोमॅटो आणि स्विगी याच्या अनुसार भारतात सर्वात जास्त ऑर्डर केली जाणारी डिश। मग आता ही डिश ऑर्डर करू नका, घरीच बनवा अगदी साध्या व सोप्या पद्धतीने। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण अंडा बिर्याणी बनवणार आहोत। चला मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया। आजची जी रेसिपी आहे व साधी व सोप्या पद्धतीने बनवली आहे अंडा बिर्याणी। मी इथं अर्धा किलो बासमती राईस घेतलेला आहे, तुम्ही कोणतेही घेऊ शकता। 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊन बरेचसे पाणी घालून ह्याला अर्धा तास भिजत ठेवलेला आहे। दुसरीकडे गॅस चालू करून एका पातेल्यामध्ये बरेचसे पाणी घातलेलं आहे, 2 ते 3 पट्टीने पाणी घातलेलं आहे। त्याला एक छानसं उकळी येऊ द्यायचं। उकळी आल्यानंतर तुमच्याकडे जे खडा मसाला आहे ते वापरायचं, ह्याच्यामध्ये घालायचा। तेजपत्ता, 4 विलायची, 5-6 लवंगा, 5-6 मिरे, 1 ते 2 विलायची, काळी विलायची, चवीनुसार मीठ, 1 लिंबाचा रस, 2 चमचे तेल, हे सगळं घालायचं। अगदी एक थोडंसं उकळी येऊ द्यायचं। त्यानंतर जे आपण भिजत घातलेलं होतं बासमती राईस ते घालायचं। ते घालते वेळेस थोडंसं गॅस बारीक करायचा। हे घातल्यानंतर मोठा गॅस करून 10 मिनिट असं ह्याला शिजू द्यायचं। आता ह्याला एक छानसं फिरून घेऊन आता मोठा गॅस करून शिजू द्यायचं। आता दुसरीकडे एका कढईमध्ये तेल घालायचं। तेल तापल्यानंतर सगळ्यात अगोदर कांदा तळून घ्यायचं। त्यानंतर ह्याच्यामध्ये खडा मसाला घालायचा। खडा मसाल्यामध्ये अर्धा चमचा शहाजिरे, 2 ते 3 विलायची, 1 काळी विलायची, दालचिनी, तेजपत्ता, 4 लवंगा, 4 मिरी घातलेला आहे आणि 1 मीडियम साईजचा कांदा घालून ह्याला परतून घ्यायचं। इकडे भात शिजले का नाही बघितलंय, भात शिजलेला आहे, खूप जास्त शिजून नाही घ्यायचं, अगदी थोडं 70% असं शिजून घ्यायचं। आता एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचं, ह्याला पाणी नितळायला ठेवायचं। त्यानंतर कांदा घातल्यानंतर ह्यामध्ये लसूण अद्रकचा पेस्ट घालायचा। हे घातल्यानंतर अगदी थोडंसं हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं। हे सगळं करण्याच्या पूर्वी मी अंडे उकडून घेतलेले आहे आणि बटाटे पण उकडून घेतलेला आहे। मी 4 छोटे आकाराचे 4 बटाटे घेतलेले आहे, उकडून घेऊन ह्याचे साल काढून घेतलेला आहे। अंडी पण उकडून घेतलेला आहे। तुम्ही हे अंडी बटाटा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। अगदी थोडंसं काप करून घ्यायचं अंडीला। त्यामध्ये थोडंसं मसाला रंग कलर वगैरे जातं, त्याच्यामध्ये मसाला पण भरलं जातं। अगदी थोडंसं फ्राय करून घ्यायचं, साधारण 1 ते 2 मिनिट असं ह्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं। अगदी ह्याला छानसं कलर येतं। हे परतून घेतल्यानंतर एका प्लेटामध्ये काढून घ्यायचं। एकदम छानसा सुरेखसा कलर आलेला आहे। फक्त ह्याला मसाल्यासाठीच ह्यामध्ये परतून घेतलेला आहे। यानंतर मी 2 मोठ्या आकाराचे लाल टोमॅटो घेतलेले आहे, त्यामधलं बिया काढून एक प्युरी करून घेतलेला आहे, एक मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे। आता ह्याला तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं। त्यामध्ये मी तेजपत्ता घालायचं विसरले होते, तेजपत्ता। मसाल्यामध्ये म्हणाल तर लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालायचं, हळद, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे, 1 चमचा धन्याची पूड आणि 2 चमचे बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि बारीकसं कुस्करून घेतलेला आहे पुदिना। आता हे सगळं घालून मीठ घालायचं आणि थोडासा वेळ परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। त्यामध्ये मी अर्धी वाटी दही घातलेला आहे। आता ह्याला छानसं परतून घ्यायचं। त्यामध्ये अंडी, बटाटे घालायचं यामध्ये। आता हे मसाला तयार झालेला आहे।
वरून थोडंसं कोथिंबीर घालायची. आता ह्याला दम देण्यासाठी ठेवूयात. दम देण्यासाठी मी इथं एक मातीचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 2 चमचे इथं तूप घातलेलं आहे सगळ्यात अगोदर. अगदी थोडं आपण जे मसाला बनवलेला आहे अंड्या आणि बटाट्याचं वगैरे ते अगदी थोडंसं सगळं घालायचं ह्यामध्ये. अगदी थोडंसं घालायचं. मग 2 लेयर बनवणार आहोत ह्यामध्ये. आणि भात घालायचं यावरती. एकदम सुट्टा झाला आहे, छानसं शिजलेला आहे भात. अति जास्तही नाही शिजलेला. आणखी जितका उरलेला आहे मसाला त्यावरती घालायचं. हे घातल्यानंतर ह्याच्यावरतून सुद्धा भात घालायचं. हे तळलेला कांदा घालायचं. कांदा घातल्यानंतर पुदिन्याची पानं घालायची. तुम्ही यावरती अगदी थोडंसं गरम मसाला, बिर्याणी मसालाही घालू शकता. कोथिंबीर घालायचं. मी केशरचं दूध बनवलेलं होतं ते घातलेलं आहे 2 चमचे. 2 चमचे तूप घालायचं. आणि ह्याला झाकून ठेवायचं. एक भाकरीच्या तव्यावरती, लोखंडी तव्यावरती गॅस चालू करून तवा ठेवायचा. त्यावरती हे ठेवायचं. मी मातीचं भांडं ठेवलेलं आहे. त्याला असं प्लेट झाकून एक गव्हाच्या पिठाने एक पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे. ह्याला हे मी साधारण अर्धा तास असं ठेवणार आहे दम देण्यासाठी. असं ठेवलं ना करपत नाही काय नाही आणि एकदम छानसं दम दिलं जातं. तुम्ही बघू शकता अगदी एकदम सुवास असं घमघमाट असं वास सुटलेला आहे. कलरही खूप सुरेख आलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा. साध्या व सोप्या पद्धतीने बनवले आहे. तयार झालेली आहे अंडा बिर्याणी. खूपच मस्त कलर आलेला आहे. अप्रतिम असं झालेलं आहे. चवीला तर खूपच छान झालेलं आहे. तुम्ही नक्की करून बघा. कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. यासोबत खाण्यासाठी मी कोशिंबीर बनवलेली आहे. त्यामध्ये मी 1 कांदा, 1 टोमॅटो, काकडी आणि हिरवी मिरची, 1 चमचा तिळाचा कूट आणि 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. ह्यासोबत खायला अप्रतिम लागतो. टेस्ट खूप छान येतं. तुम्ही नक्की करून बघा व साध्या व सोप्या रेसिपीनं बनवलेला आहे आजची जी रेसिपी आहे. चला मग पुन्हा भेटू एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बरगत राहा. एक चमचा स्वाद. धन्यवाद.